नमस्कार. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेडमध्ये शिवा संघटनेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाजातील सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. सगळ्यांना सप्रेम जय शिवा. शिवा संघटनेच्या वतीनं मागच्या 24 वर्षापासून शासकीय जयंती मंजूर करून घेतल्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये एक महिनाभर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. आज मी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाराचा शुभारंभ झेंडा वंदनाने करून या ठिकाणी आता नांदेडमध्ये आम्ही आलेलो आहोत. नांदेडमध्ये शिवा संघटना नांदेड जिल्हा शाखेच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य अशा प्रकारची मिरवणूक निघालेली आहे. मी माझ्या वतीनं संपूर्ण नांदेडकरांना आणि महाराष्ट्र राज्यासह देशातील वीरशैव लिंगायत समाज बांधवांसह बहुजनाला महात्मा बसवेश्वरांच्या 893व्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रभर सगळ्या शिवा मावळ्यांनी महिनाभर हा उत्सव जल्लोषात साजरा करावा असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवा. जयंती निमित्ताने आज या शिवा संघटनेच्या तर्फे फक्त महाराष्ट्रात नाही तर तमाम भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर 35 देशामध्ये ही जयंती साजरी होत आहे. या साजरी होण्याच्या पाठीमागे शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, त्यांनी रक्ताचं पाणी केले आणि आपले मावळे सांभाळले. या निमित्ताने महाराष्ट्रभर एक जल्लोषात हा साजरा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. आणि माझ्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या वतीने ही नांदेड जिल्हा म्हणजे मायभूमी आहे, हे मातृभूमी आहे. ह्या संघटनेचं सगळ्यात मोठं स्थान आपल्याला मिळालेलं आहे. मनोहर धोंडे सर हे नांदेड जिल्ह्याचे आहेत, त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या आपल्या लोकांना फार मोठा अभिमान आहे. म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने शिवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे सरांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सर्व जनतेला इच्छितो की आपण पंधरवडा उत्साहात, आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. एवढे बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय शिवा.